हॅलो. धन्यवाद सुनीलजी पवार. हबप अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 आपण पाहतोय. फलंदाज पाठवायचे आहेत विना विलंब श्री आईदेवी सोनाळे संघ. आणि लक्षात घ्या 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी आपल्याकरता दिलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो टायमर आम्ही सेट केलेला आहे, याची आपण नोंद घ्या. आणि लक्षात घ्या शेड्यूल हे आजच्या रजनीमध्येच आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याकरता संघांचं सहकार्य आम्हाला महत्त्वाचं आहे. आणि आजच्या शेड्यूलमधून एक सामना आपल्याला, एक संघ आपल्याला अंतिम सेमीफायनलमध्ये पोहोचवायचा आहे. त्याकरता सर्व संघांकडून आम्हाला अपेक्षा आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य. वेळेवरती ज्यांनी विजय प्राप्त केला तो निश्चितपणाने तो व्यक्ती यशस्वी राहिलेला आहे. टाईम इज मनी नेहमीच म्हटलं गेलं आहे. आणि त्याचा वापर ज्याने योग्य रीतीने केला तो निश्चितच जीवनात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्व आपण नेहमीच पाहतोय. त्याकरता वेळ ही खूप महत्त्वाची असते. सामाजिक जीवनामध्ये जरी आपण पाहिलं तर वेळ मात्र खूप महत्त्वाची असते. आणि तीच वेळ तुम्ही कशा रीतीने पाळताय, वेळेचं बंधन कशा रीतीने पाळताय, या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय फलंदाज रवी आणि अरुण ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर श्री आईदेवी सोनाळे संघाचा विचार केला तर निश्चितपणानं या 2024-25च्या सत्रामध्ये या सत्रामध्ये एक चांगली कामगिरी केलेली आहे. दरम्यान सामना सुरू होतो न होतो तत्पूर्वीच रोहिदास यांनी जर विकेट हॅट्रिक साजरी केली तर संदेशदादा ठाकरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर बघूया गोलंदाज रोहिदास या संधीचं सोनं कशा रीतीने करतायत, हे खूप महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना शुभेच्छा. वळूया आपण सामन्याकडे. ओपनिंग बॅटर्स फलंदाज अरुण स्ट्राईकवरती आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं अरुण यांनी या संपूर्ण सत्रामध्ये 24-25च्या सत्रामध्ये एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सोनाळे संघाकरता गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती लेफ्ट आर्मवरती विकेटचा मारा. पहिला चेंडू हवेत आहे. झेल समाप्त केला जाईल का? आणि इथून मात्र सहज सोपा झेल समाप्त केला जातोय. क्षेत्ररक्षक गणेश पाटील यांच्या माध्यमातून विकेटचं पतन. फलंदाज बाद. बिग ब्लो, बडी मछली जाल में फसती हुई. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अगदी ज्या फटक्याला इथून चिप करायचं होतं ते एलिमिनेशन योग्य रीतीने हे फलंदाज अरुण यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. आणि चेंडू जितका वेळ हवेत राहिला त्या वेळेकरता फलंदाजाकरता सुवर्ण संधी होती. त्या संधीचं सोनं केलं आहे क्षेत्ररक्षक गणेश पाटील यांनी. नवीन फलंदाज संजय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज संजय मडवी यांना आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. दरम्यान गणेशदादा ठाकरे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उद्या सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती रोहिदास यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र अचूक टायमिंग साधता आलेलं नाही आहे, पण फलंदाजाकरता इथून मात्र खूप मोठं जिकिरीचं काम आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीनं इथून मात्र अकाउंट ओपन होईल. श्री आईदेवी सोनाळे या संघाचं धावसंख्या जाऊन पोचते ती 1 या अंकावरती. 8 ते 10 पावलांनी इथून मात्र गोलंदाजी करताना हॅट्रिक जर साजरी केली गोलंदाज रोहिदास यांनी तर त्यांच्याकरता संदेशदादा ठाकरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती जैन चौधरी यांच्या वतीने सुद्धा हॅट्रिक करता 1000 रुपयाचं कॅश प्राईज. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. निश्चितपणाने जर आपण पाहिलं तर गोलंदाज रोहिदास यांच्याकरता तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विकेट हॅट्रिक साजरी केली तर
संदेशदादा ठाकरे यांच्या वतीने 1,000 रुपये आणि त्याचप्रमाणे जयंत चौधरी यांच्या वतीने सुद्धा 1,000 रुपयाचं कॅश प्राईज, एकंदर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता मात्र फलंदाज संतोष पाटील यांना पण संतोष दोंडल यांना आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. संघाचे संघनायक आहेत आणि आता मात्र संघनायकाची भूमिका ही किती महत्त्वाची असते ही इथून मात्र त्यांना साध्य करावी लागणार आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना सन्माननीय मनोजदादा टावरे, आपण जर उपस्थित झाले असाल तर विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हबब अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 मध्ये. यावेळेस मात्र सुरेखरित्या फटका देखणा फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला होता, एक धाव जरूर मिळाली. प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिलं गेलं आहे, म्हणजे निश्चितच गावदेवी रांजोली संघाचा विचार केला तर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा जोडल्या गेल्या, धावा आहेत फलकावरती 4. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पायचीची अपील, 1 धाव जरूर मिळेल. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय लेग बाईचा. 1 धावेच्या मदतीनं 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एकंदर जर आपण पाहिलं तर 1 षटकाचा खेळ योग्य रीतीने समाप्त झालाय असंच म्हणावं लागेल गावदेवी रांजोली संघाकरता. याच्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्यात आणि 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रोहिदास याने एक परिपूर्ण पद्धतीने महत्त्वपूर्ण षटक हे आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी रांजोली संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबद्वारे आपण पाहू शकता. नाणेफेक या स्पर्धेचं नाणं जर आपण पाहिलं, या स्पर्धेचे 2 फोकसमॅन सुभाषदादा ठाकरे आणि त्याचप्रमाणे हरेशदादा ठाकरे यांची असलेली प्रतिमा आपल्याला नाण्यावरती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांचं आपण पाहतोय. धावा आहेत फलकावरती 5 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 1 षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आतापर्यंत गावदेवी रांजोली संघाचा यशस्वी रीतीने सार्थ ठरताना आपण पाहतोय. बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे याची आपण नोंद घ्या, कारण की वेळेच्या बाबतीत सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. टायमर ऑन आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. 2रं षटक हाताळण्याकरता यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, फेकी केली जाईल. तत्पूर्वी 2री धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना इथून मात्र यश मिळालंय. एकंदर धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या फलकावरती 3 धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज विनायक यांच्या माध्यमातून हाताळताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर परिपूर्ण पद्धतीने सजवली गेलेली आहे. एक लॉंग ऑफ आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, 1 कव्हर पॉईंट, त्याचप्रमाणे स्क्वेअरला 1 मिड विकेट. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू चाललाय, निघून चाललाय गली रिजनमधून थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी निश्चितपणानं धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पण चेंडूची फेकी केलेली आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाजाचा बचाव होताना आपण पाहतोय. धावा जोडल्या जात आहेत. ते एकंदर 2 धावांच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार, पुढे सरसावत. यावेळेस मात्र लॉफ्ट केलं चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तू मैमे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आणि निश्चितपणाने ट्रॅजेडी क्रिकेट, घटनात्मक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. बॅक टू बॅक एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र करारा प्रहार. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यामध्ये पुन्हा एकदा फलंदाज यशस्वी होत आहे. 3ऱ्या धावेकरता प्रयत्न होतोय,
पण आता मात्र विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद होईल. फलंदाज रवी बाद होताना आपण पाहतोय. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न होता आणि तो प्रयत्न असफल राहिलाय. विकेट जरूर मिळाले पण 40+ क्रिकेटमध्ये वारंवारतेने ही गोष्ट पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस म्हणजे येणारे जे क्रमवारीमध्ये जे फलंदाज आहेत की त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी आणि धावांचा ओघ हा कशा रीतीने वाढता राहिला पाहिजे आपल्या संघाकरता, त्याकरता हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि विकेट सॅक्रिफाईस ही दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज पिंट्या यांना इंद्रपाल हे नाव आपण पाहतोय. 14 धावा फलकावरती आहेत. एकंदर 3 फलंदाज श्री आईदेवी सोनाळे संघाचे बाद होताना आपण पाहतोय फलकावरती. एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक एकेरी दुहेरी धावा तिहेरी धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. चौकार आणि षटकार आतापर्यंत पाहायला मिळत नाही आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागते गोलंदाज विनायक याच्या माध्यमातून. विशेष म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ आहे. अद्यापपर्यंत एकही अवांतर चेंडूची हाताळणी केलेली नाही आहे. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या अखेरनंतर 15 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. आणि निश्चितपणानं जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या अखेरनंतर 15 धावा ही समाधानकारक स्थिती मात्र म्हणता येणार नाही आहे श्री आईदेवी सोनाळे संघाच्या माध्यमातून. रांदोली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला साजेशी कामगिरी ही आतापर्यंत 2 षटकाच्या अखेरनंतर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये रोहिदास यांनी 5 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये 2 विकेट त्यांना मिळाले. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विनायक यांचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेटही अद्यापर्यंत त्यांना मिळालेलं नाही आहे. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज निळकंठ यांना आणलं गेलंय. हाणामारीच्या षटकामध्ये निश्चितपणानं धावसंख्येचा ओघ वाढता पाहायला मिळेल का, हे निश्चितपणानं हे पाहिलं जाईल. धावा आहेत फलकावरती 15 धावा, 3 फलंदाज बाद. श्री आईदेवी सोनाळे संघाची स्थिती आपण पाहतोय. आणि निश्चितपणाने सोनाळे संघाचा विचार केला तर या सामन्यामध्ये त्यांना इथून मात्र संघर्ष करावा लागतोय. कारण की फलंदाज अरुण बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडीशी पडझड फलंदाजीची मिळेल का. यावेळेस मात्र बीमार की बिमारी, नो बॉलचा इशारा पंच सुनील म्हात्रे सरांचा. नो +1. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हबब अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेतली आजची ही तिसरी रजनी. लिजंड क्रिकेट आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 18 धावा. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, गोड आवाज जरूर ऐकायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर निघून गेलाय. एकंदर एकच धाव पाहायला मिळेल, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. धावांकरता संघर्ष सुरू आहे श्री आईदेवी सोनाळे संघाचा. आणि बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकताना 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर निश्चितपणानं म्हटलं गेलंय. पण धावा जोडण्याकरता जे संघर्ष सुरू आहेत ते अपेक्षित संघर्ष हा मात्र पाहायला मिळत नाही आहे. चौकार षटकार आतापर्यंत जोडले गेलेले नाही आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकावरती. एक टेंटेटिव्ह फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज इंद्रपाल आणि संतोष यांच्या माध्यमातून. या सामन्यातील विजेता संघ जय हनुमान सरवली या संघाशी 2 हात करेल. यावेळेस मात्र
शॉट ऑन पुल सक्सेसफुल. एक टप्प्या अखेर चेंडू निघून गेलाय सीमा पार. मिळत आहेत धावा 4. देखना चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. श्री आईदेवी सोनाळे संघाची धावसंख्या आपण पाहतोय. खूप उशिराने चौकार जोडला गेलाय. गोलंदाज निळकंठ यांच्या गोलंदाजीवरती यावेळेस मात्र उंची चांगली आहे, त्याहूनही सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या, पण मात्र फलंदाज पुन्हा एकदा बॅक ऑन स्ट्राईक आपण जाताना पाहतोय. धावा जोडल्या गेल्या 2 धावांच्या मदतीने धावफलक 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत या षटकामध्ये एकंदर 7 चेंडूंची हाताळणी आपण पाहतोय. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेले आहेत. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू नो पद्धतीने हाताळला गेला. धावा आहेत फलकावरती 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. आणि अधिकृत चेंडूंचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड आहे, त्याच्यानंतर एकेरी धाव, त्याच्यानंतर नो +1, त्याच्यानंतर एकेरी धाव, त्याच्यानंतर दुहेरी धाव, चौकार आणि त्याच्यानंतर दुहेरी धाव. एकंदर धावा आहेत फलकावरती 28 धावा. गोलंदाज निळकंठ यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेस मात्र अप्रतिम फलंदाजीचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चौकार जाईल का, आणि नशिबाचा चौकार जोडला गेलाय. 4 धावा जोडल्या जातील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मौका भी दिया और चौका भी दिया, आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 32 या अंकावरती 32 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. 3 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय श्री आईदेवी सोनाळे या संघाची. चुका घडतायत पण वारंवार त्याने चुका घडणं म्हणजे सवय लागले की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि निश्चितपणाने जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र चौकार अधिकच्या 2 धावा जोडल्या गेल्यात. यानंतर जर्मन सरोली संघ आणि या सामन्यातील विजेता संघ, या 2 संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर ची लढत चेरोबा कोण आणि गावदेवी पूर्णा आणि श्री कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने या 4 संघांमध्ये अनुक्रमे लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. गोलंदाज गोट्या यांना आपण पाहतोय. 17 धावा निळकंठ यांनी खर्च केला, आणि या 17 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर 2 चौकारांचा समावेश आहे, आणि एकंदर 32 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात श्री आईदेवी सोनाळे संघाच्या. 40 पेक्षा अधिक धावा जर निश्चितपणानं उभ्या करण्यामध्ये सोनाळे संघाला यश मिळालं तर निश्चितपणाने एक फाईट बॅक जरूर पाहायला मिळू शकते. 40+ क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर 40 पेक्षा अधिक धावा या निश्चितपणानं एक फाईट बॅक म्हणून या धावसंख्येकडे बघितलं गेलंय, पाहिलं गेलंय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना गोट्या यांना आपण पाहतोय. या इनिंगचं अखेरचं अंतिम षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. यावेळेस मात्र सुरेखरित्या चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम अंदाज आपण पाहतोय, अप्रतिम स्क्वेअर कट आपण पाहतोय. 1 धाव जोडली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 33 या अंकावरती. फलंदाज इंद्रपाल यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावांची खेळी आतापर्यंत यशस्वीरित्या साकारले. यावेळेस मात्र फटका बसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी एकंदर विचार केला तर 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे, आणि ढूंढते रह जाओगे अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 3, आणि या 3 धावांच्या मदतीनं 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पंच सुनील म्हात्रे सरांना आपण पाहतोय. मुख्य पंच
पंच भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव आणि पंच सुरेश घरत सर यांना आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. धावा आहेत फलकावरती 36 धावा, 2 चेंडूचा खेळ. दरम्यान आगमन होताना आपण पाहतोय जादूगर कैलास यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हबप अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एक धाव जोडली जाईल. दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहतोय आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय कैलास मडवी यांना, ज्यांना केके या नावाने संबोधलं जातं. निश्चितपणानं आता मात्र सोनाली संघासमोर करण्याकरता जे काही आहे ते मात्र फक्त आणि फक्त 3 चेंडू आहेत. धावा आहेत फलकावरती 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये श्री आईदेवी सोनाळे संघाने आतापर्यंत धावा जमवल्यात त्या 37 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायचीची अपील. पंच दर्शवत आहेत पायाला चेंडू स्पर्श करून गेला, लेग बाईचा इशारा. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय आपण पाहतोय फलकावरती 38 या अंकावरती. सन्माननीय व्यक्तिमत्व मंचावरती आगमन होताना आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय मनोजजी टावरे उपाध्यक्ष यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू सीमा पार. देखना षटकार, लाजवाब षटकार. धावा जोडल्या जातील त्या फलकावरती 6 आणि या 6 धावांच्या मदतीनं 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अप्रतिम देखना स्ट्रोक. या फटक्याची नितांत गरज होती श्री आई देवी सोनाळे या संघाला आणि तोच फटका मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज कैलास मडवी यांच्या माध्यमातून. यापूर्वीच उल्लेख केला होता की सोनाळे संघासमोर जे काही आहे करण्याकरता 3 चेंडू आहेत आणि त्या 3 चेंडूवरती इथून मात्र कैलास मडवी यांच्याकडनं अपेक्षा केली जाईल. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, फसवा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र वळण घेतोय आणि फलंदाजाला काहीसा बीट चकित करून चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 45 धावांचं लक्ष समोर आहे ते गावदेवी रांजोली संघासमोर. हे लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील व्हॉइस ऑफ भिवंडी ग्रामीण क्रिकेट एक कम्प्युटर समालोचक सुभाष धुमाळ सर. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ झिडके आणि व्हॉइस ऑफ गोरसई कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. तर आपण पाहतोय की सामना हा एक चांगला होईल. इंद्रपाल तरे यांचं झंझावत पाहिलं आपण आणि तोच स्टाईल अजून कायम आहे आणि खास एक चांगलं व्यक्तिमत्व. असं वाटलं होतं की जेमतेम 30चा आकडा पार करेल की नाही. आमची दोन्ही पंच बघा, इनकी अदाएं अलग अलग है. एक बिलोंग करते इस वक्त पिंपलास से तो दूसरे कैरिबियन से.
चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत. गावदेवी राजनोली टीमचे दोन्ही सलामीर पाहतोय आपण अशोक आणि गोट्या. ही जोडी खूप चांगली आहे. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना निश्चित कुठल्याही संघाला प्रवोध करणं कठीण असते, पण सोनाली टीमचं प्रदर्शन खूप चांगलं पाहिलं आपण. स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025 हा नाईटचं अप्रतिम देखणा आणि सुसज्ज असा आयोजन. गोट्या आणि अशोक आमची पंडित अनफिट आहे. व्यासपीठावर पाहू शकता आमचे गुरुवर्य. निश्चित जिथं जिथं आमचे अण्णा तिथं तिथं त्यांचेच साथीदार भगवान पाटील हे आमचे गुरुवर्य. ही जोडी पाहतोय आपण. वारकरी संप्रदायाची एक उत्तम जोडी आहे. निश्चित फक्त लोकांना सुधारण्याचं काम करतात. खूप मोलाचं योगदान मला पण दिलं होतं आणि तोच आपण पाहतोय. ही एक चांगली जोडी. आमचे अण्णा आणि त्यांचे निकटवर्तीय खूप खास कित्येक वर्षापासून एक सोबत असतात. आमचे बाबा भगवान पाटील एन्जॉय करताना पाहताय पण सतत 30 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देण्यासाठी व्यासपीठावर ते आवर्जून उपस्थित राहतात. त्यानंतर पाहतोय की माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ठाकूरपाडा सरवली आमचे जयहिंद चौधरी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जर विचार केला आपण ग्रामीण साठी संपूर्ण ट्रॉफ्या जयहिंद चौधरी साहेबांनी स्पॉन्सर केले आहे आणि सुभाष दादांचे किती मोठं प्रेम आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. नाही सुभाष दादा जीवन आहे, कधी चढ कधी उतार आयुष्यामध्ये होतच असतो. पण जयहिंद दादा यांचं एकच खास आहे, जिनके साथ रह गए वो फिट रह गए. A1 जोडी निश्चित नो डाऊट. तर निश्चित चर्चा सुरूच राहणार आहे, पण आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. 45 धावाचं टार्गेट आहे राजनोली या टीम समोर. स्ट्राईकला असेल अशोक. खूप एक चांगला स्टायलिश बॅटर म्हणून या टीमकडे पडला जातोय. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न अप्रतिम लेंथ होती आणि टप्पापर्यंत उसरी प्राप्त करणारा उंच पुरवसा गोलंदाज आणि उंची असलेला गोलंदाज हा जे एक जमिनीची बाजू आहे. खाद्याचा वापर अतिशय चांगल्या तऱ्हेने केला आणि चेंडूला बाउन्स केले पहिल्या चेंडूवर. अप्रतिम. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा पाहते रवी मारा करतोय. याच पात्र निश्चित विकेटची संधी आली तर मात्र जीवनदान. सोपा झेल सोडल्या गेलं आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्ही जर झेल सोडला तर तो बॅटर निश्चित त्या संधीचं सोनं करताना कित्येक वेळेस पाहिला आपण. आज पाहतोय आपण सी गटामधून जे सामने आहेत. गोट्याने जर लागोपाठ 3 षटकार ठोकले तर आमचे अण्णा यांच्याकडून तब्बल 500 रुपये. यावेळेस मात्र पाहतोय की आपण पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. मोठी कड गली या क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्या 2. 3 चौकार जरी मारले लगातार तरी 500 रुपये अण्णा यांच्याकडून. अतिशय प्रतिम षटक हाताळताना रवी पाहतोय आपण. चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे. राजूर टीमकडे जर पाहिलं आपण खूप चांगले बॅटर खास बाळा यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. यावेळेस पात्र पाहतोय की हा हुकचा अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनकडे. शतशक धावताना पाहतोय अडवल्या गेलं. अंडरआर्म थ्रो पाहतोय. चेंडू येईपर्यंत मात्र 30 धाव. 3 धाव कंप्लीट.
सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण राईट आर्मवर द विकेट मारा करण्यासाठी रवी. ओहो वाह, अपरकट अप्रतिम लाजवाब उच्च कोटीचा फटका. चेंडू जाईल 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 सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. अतिशय अप्रतिम फटका पाहिला पण अपरकटचा अंदाज फटक्यामध्ये आणि या बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण 9. टेट फॉर टॅट जशात तसं उत्तर देताना राजनुली संघ पाहतोय आपण. होम ग्राउंड आहे त्यांचा पाहतोय आपण आणि कुठल्याही टीमला त्याच्यात घरात येऊन हरवणं आणि तिथं कठीण जाते. जागतिक स्तरावर जर विचार केला पण भारतीय संघाला आपल्या देशामध्ये हरवणं खूप कठीण असते. परत एकदा हातोत फटका आपण याच पाहता क्षेत्ररक्षक तैनात केले. चेंडू मात्र गॅपमधून ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा, तिसरी धावीची मागणी करताना फक्त आणि फक्त 2 मिळेल या चेंडूवर. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय की आपण 25 धावाचं टार्गेट स्वीकारताना गावदेवी राजनुली टीमची एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय. हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025 हा देखणा आणि अप्रतिम आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून जे चेंडू आपण खेळतात ना त्या चेंडूसाठी ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली असे गुरुनाथ ठाकरे दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर फुल एन्जॉय करताना एवन जोडी म्हणजेच बुमबुम सुभाष दादा आणि त्यांचे निकटवर्तीय खास मित्र ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ग्रामीणसाठी 1, 2, 3 अशी ट्रॉफी स्पॉन्सर केले माजी सरपंच आणि का चांगलं नेतृत्व जय हिंद चौधरी साहेब यांच्या माध्यमातून. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. हे बघा आमचे स्कोरर सुद्धा निश्चित वेळ लावू नये, टायमिंग लावू नये की आपल्याला पहिले 15 षटकामध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. पहिल्या षटकासाठी पाहतोय आपण टायमिंग ॲव्हरेज जर पाहिलं आपण 4 मिनिट घेतलेले चांगलं आहे. निश्चित सराव थांबवायचे. गोलंदाजीसाठी आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी संतोष होतोय. VIP डॅश अँड या टोकाकडनं बिनबाद 11. एक चांगली सुरुवात आहे. जी विशाल सर जर पाहिला पण जी सरासरी पाहिजे ती सरासरी इथं मात्र पार केलेली आहे आणि जमेची बाजू कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेलं नाही. पण 40+ असं आहे की विकेट फेकताना सुद्धा आपण सातत्याने पाहतो. चला आपण वेळ कमी घ्या. गणेश ठाकरे आपण तिसरे पंच म्हणून पाहतोय आपण गणेश ठाकरे उच्च कोटीचे एक चांगले खेळाडू. अष्टविनायक 40+ टीमचे आणि आयोजक कमिटीचे आयोजक सुद्धा आहेत. चांगला चेंडू टप्पा पडला थोडासा बाहेर वळतोय. सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय छान सुरुवात संतोषांची संतोषजनक सुरुवात पाहतोय आपण. या पाहता बॅटची एज असं वाटतं की आता मात्र निश्चित एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट. या एकदानी टीमची धावसंख्या 12. आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की आता मात्र पॉवर प्लेचे षटक नाही आहे. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
टप्पा पडतोय, चेंडू खूप जास्त वळतोय आणि वळण घेताना इशारा करताना सुनील मातेसरांचा अंदाज अपना अपना. याच पत्ता स्कोर ऑफ द विकेटकडचा फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे मात्र फक्त आणि एकच सिंगल प्रत्यय मिळेल. नव्वदचा तो दर्शक होता. आठवण झाली कॅरिबियन बॅटरची कार्ल हुपरची आठवण झाली आणि भिवंडीचे कार्ल हुपर म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे पंच भाऊ पाटील द ग्रेट ग्रेट. वाह. सज्ज होताना गोलंदाज. हो प्रत्येक दाडो बॅटिंग खेळायचा प्रयत्न. त्यावेळेस पात्र अतिशय छान चेंडू पाहतोय आपण. चांगला षटक संतोष यांचा पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, त्यामध्ये एक अतिरिक्त चेंडूची हाताळणी होती. हो परत एकदा आणि इथं मात्र संघर्ष करावा लागेल राजनुरी टीमला आपल्याच होम ग्राउंडवर. आता मात्र एक धावेसाठी संघर्ष करताना एकदा परत ए देखिए वाह. आता मात्र मला वाटते की गोट्या माट्या माद्या त्यानंतर भिवंडीचा हा सुनील अंपायर. फुल टॉसवर हा फटका पाहतोय बॅकवर्ड स्कोरकडे. चेंडू एका टप्प्याने सीमा पार आलाय हा चौकार. आणि जिथं धुमाल सर यांचं म्हणणं आहे की जो आपण उल्लेख केला होता गोट्या माट्या माद्या धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 19. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. 2 षटकाच्या समाप्तीने जाता मात्र या चौकाने थोडीशी धावसंख्या चांगली झालेली आहे. येणारे 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी अजून 26 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे ती सरासरी कमी होती ती सरासरी वाढलेली आहे. तब्बल 13 धावाची प्रति षटकामागे तुम्हाला धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. चला सोनाली टीमचा संगणक आपण निश्चित टीम मीटिंग कमी घ्या. खूप जास्त आपण वेळ घेत आहे. आमचे स्कोरवर आम्हाला सांगतायत की या षटकासाठी किती मिनिटाची वेळ घेतली. 9. 2 षटकासाठी 9. एवढेच चांगलं आहे अजून जर पाहिलं आपण. पण आपण जास्त वेळ घेऊ नका कारण की आजचं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. सकाराम येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक. हा षटक टर्निंग पॉईंट ठरणार आणि क्लिअर होईल की सामना कुठल्या टीमकडे झुकणार. चला दादा आपण हेच आम्ही तुम्हाला उल्लेख करतोय की वेळ वाचा. सकाराम सज्ज होताना पाहतोय. समोर खेळण्यासाठी गोट्या. पुढे येऊन हा फटका पण टायमिंग व्यवस्थित नाहीये पाहतोय आपण. दोषी धावण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की अजून राजनुरी टीमची बॅटिंग साईड जर पाहिली आपण नीलकंठ सारखे अजून तगडे बॅटर या टीमकडे आहे. 11-24 असं समीकरण. प्रत्येक चेंडू माग आता मात्र सामन्याची उलटी गिनती तर आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण ॲग्री चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. आणि वाह गब्बर. शिखर धवनची आठवण झाली. लेग बॅटचा इशारा होताना पाहतोय आपण. अजून एक हा 5वा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. 9-23. फुल टॉसवर हा आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू मात्र सीमा पार आलाय हा चौकार. आठ चेंडू 19 असं समीकरण पाहतोय.
8मध्ये 19 धावेची अजून आवश्यकता गावदेवी रांजुली या टीमला सामना जिंकण्यासाठी. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन आता मात्र पाहतोय आपण गोट्याच्या माध्यमातून. अशोक मात्र धीमी बॅटिंग करताना बऱ्याच वेळेनंतर चौकार आलाय पहिला. परत एकदा फसवा चेंडू फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 7 चेंडूने 19 धावेची आवश्यकता. या चेंडू मात्र विशाल जर पहिला पण चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे तर शेवटच्या षटकापर्यंत आपण फाईट करू शकता. बॅटची एज चेंडू मात्र पाहतोय आपण फ्लॅश स्लिपकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पुन्हा आता मात्र दुसरी धावकडीचा प्रयत्न आणि पहिल्या विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात. सहा चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित आमच्यासोबत जॉईन होताना कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर स्वागत आहे आपलं. सहा 18 असं समीकरण. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो पाहतोय आपण इंद्रपाल. कासने टीमचं आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण नाना गदुळे आणि भगवानदादा भोईर या टीमकडे तो संघ खूप छान आहे आणि एका चांगलं संघ म्हणून ज्याची ओळख आहे. वेलकम अमर स्पोर्ट कास्टने टीमचं आगमन. सुभाष भोईर याच पाहता पुढे येऊन फटका पाहतोय आपण निश्चित डाऊन द ग्राउंड. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय आपण नाकारतोय. द्वारकानाथ मात्रेकडे स्ट्राईक. 5-17. 5 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता आहे. अगदी बरोबर उल्लेख केला आपण संजय, कारण की काही होऊ शकते. क्रिकेट असा खेळ आहे यावर भविष्यानं करणं उचित ठरत नसते. पण प्रत्येकदा पाहतो की कबड्डीला सुगीचे दिवस आलेले आहेत. खास प्रो कबड्डी लीग जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून धुमाल सर पाहतो की विदर्भामध्ये जास्त कबड्डीला वाव आहे. 5 चेंडू आणि 16 असं समीकरण. द्वारकनाथच्या बॅटमधून सुद्धा हा फटका आला नाही चांगला. मोठी एज आणि पॉईंटकडे चेंडू आणि परतीचा प्रवास. बॅटर गोट्याला करावा लागेल एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. 4 चेंडू 15 असं समीकरण. या चेंडूवर एक तगडा प्रहार येणं गरजेचं आहे. नीलकंठ खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. चांगला उच्च कोटीचा बॅटर. सामना जर जिंकायचा असेल तर या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. कधी कधी म्हणतात ना, ऑनलाईन गेम खेळा आणि कॅरियर बर्बाद करा. मित्रांनो, या गोष्टी पाहून सावध राहा. त्यापेक्षा एकच पिया आणि कुठेही पडा. सज्ज होताना गोलंदाज पाहतो. त्याला वेळ कमी घ्या. आपण सोन्या टीमचा संघटक. पहिली वॉर्निंग आपल्याला. गोलंदाज इंद्रपाल. अरुण आहे बॉलर. यस. आणि अतिशय वेगात या 2 धावा. आणि आम्ही जे विशाल सरची काही चुकी नाही आहे सांगितलं त्या प्रकारे नाव लिहिल्या गेलेलं आहे. पण उद्या विसरू नका गणेश ठाकरे की ओ बल्लेबाजी. वाह वाह वाह. वो खिलाडी अलग आहे. पाहतोय की आपण आता माता निश्चित इथून चेंडू शिल्लक आहे ते 3-13 आणि हा फलंदाज होतोय. ओहो, कवचित मागं ठरेल काय. नीलकंठाचा खेळ होता. 2 धावा. आता मात्र 2 मध्ये अजून 11 धावेची आवश्यकता आहे. 2 उत्तुंग षटकार गगनभेदी मारावे लागेल.
बुमबुम सुभाष ठाकरे यांचे दोन्ही चिरंजीव पाहतोय वीरेन आणि धीरेन. वेलकम सोनू आदेश. धीर आहे दुरुस्त आहे आपलं स्वागत आहे. सोनूबाई यायचं आपण परत एकदा त्या दिशेकडे आणि यावेळेस पात्र चुकी होणार नाही आहे. आणि आता मात्र सोन्याला संघ पाहतोय की आपण विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आता मात्र ज्यांनी पहिल्या दिवसापासून निश्चित खूप छान धून वाजवली. आता मात्र आपल्या टीमसाठी बॅटिंग करण्यासाठी गणेश. सारंगाव टीमचा लहू कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे, प्लेअर ऑफ द नाईट, प्लेअर ऑफ द नाईट लहू दादा आपण यायचं आहे. जर आला असेल तर आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि प्लेअर ऑफ डेसाठी जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक दादा यांच्या माध्यमातून तो प्लेअर आहे. कारण की एका प्लेअरला माहिती आहे की दिवसभर मेहनत कशी करावी आणि त्यासाठी काय ठेवावं. कूलर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. आणि A1 जोडी ठाकूरपाडा गावाची युवा आदेश आणि तेजस यांच्याकडून सुद्धा ट्रॉफी आहे प्लेअर ऑफ द नाईटसाठी. तर आज सामना सहज खिशात घातला. हार्डलक आपल्या होम ग्राउंडवर मात्र पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाले गावदेवी रांजोली संघ. हार्डलक विनायक शेठ. मॅन ऑफ मॅच ठरलाय सामन्यातला खरा हिरो